नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर मुलांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणितमधील शेवटचा भाग, शेवटचा घटक चित्रालेख या घटकावर आधारित आपल्याला या ठिकाणी सराव संच 7.1 शिकायचा आहे. तत्पूर्वी तुम्हाला उपघटक 7.1 म्हणजे काय सांगितले, चित्ररूप माहिती म्हणजे चित्रालेख कशाला म्हणायचं. या घटकामध्ये काही चित्रे दिलेली असतात. बघा इथं आता या उदाहरणामध्ये इथं चेंडू चित्र दिलेलं आहे. मग काय सांगितलं पुढं, व त्यापुढे त्याच्याशी संबंधित संख्या चित्रातच मांडलेली असते. मग या चित्राशी संबंधित संख्या चित्रामध्ये या ठिकाणी मांडलेली आहे. इथं संख्या त्याचे योग्य आकलन करून प्रश्न सोडविणे आवश्यक असते. मग ह्या पूर्ण चित्राचं, या पूर्ण तक्त्याचं व्यवस्थित आकलन करायचं आणि व्यवस्थित आकलन करून आपल्याला या ठिकाणी प्रश्न सोडवायचे असतात. तसेच यामध्ये एका चित्राचे प्रमाण दिलेले असते, ते प्रमाण सर्व चित्रांना लागू होते. आता इथं या एका चित्राचं प्रमाण दिलेलं आहे. एक चित्र म्हणजे काय आहे, एक षटक म्हणजेच 6 चेंडू या ठिकाणी सांगितलेले आहेत. म्हणजे षटके म्हणून इथं दाखवलं बघा, आणि षटकेच्या खाली तर 3 चेंडू दाखवले म्हणजे 3 षटक झाले. हे एक चित्र म्हणजे एक षटक, 6 चेंडू. हे एक चित्र म्हणजे काय झालं, एक षटक झालं. म्हणजेच एक षटक म्हणजे किती चेंडूचं असते, 6 चेंडूचं असते. तर मुलांनो, या ठिकाणी 6 चेंडू म्हणजे एक षटक, 2 षटक, 3 षटक. मग राजूने या ठिकाणी किती षटक टाकलेले आहेत, 3 षटक टाकले आहेत. धावा किती दिलेल्या आहेत, 15 धावा दिल्या, आणि घेतलेले बळी किती आहेत, 3. समीरने किती षटक टाकलेले आहेत, 5 षटक टाकले. धावा किती दिल्या, 30 दिल्या, आणि घेतलेले बळी किती आहेत, 4 आहेत. पंकजनं 2 षटक टाकले, धावा किती दिल्या, 6 दिल्या, आणि बळी त्याला मिळाला नाही. तर एकूण किती गोलंदाजांची माहिती दिली आहे. तर या चित्रावरून असं हे पूर्ण आपण वाचून घ्यायचं, समजून घ्यायचं, इकडचं पूर्ण त्याची माहिती समजून घ्यायची, आणि या माहितीच्या आधारे आपल्याला या ठिकाणी प्रश्न सोडवायचे आहेत बेटा. तर एकूण किती गोलंदाजांची माहिती दिली आहे, तर इथं 3 गोलंदाजांची माहिती दिलेली आहे. हे आपल्याला बघितल्याबरोबर कळते प्रश्न. मग राजू, समीर आणि पंकज हे गोलंदाज या ठिकाणी या यादीमध्ये सांगितलेले आहेत, म्हणून या 3 गोलंदाजांची या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे आपण याचे उत्तर देऊ शकतो. पुढचा प्रश्न काय विचारला, पंकजने एकूण किती चेंडू टाकले. आता पंकजनं किती षटके टाकले बेटा, षटक टाकले 2. म्हणजेच 2 षटक टाकले म्हणजे हे एक चेंडू म्हणजे एक षटक खाली सांगितलं, आणि दुसरा चेंडू म्हणजे दुसरं षटक. म्हणजे 2 षटक टाकले, आणि एका षटकामध्ये किती चेंडू असतात, 6. मग साईन दोन्ही 12 चेंडू पंकजने टाकलेले आहेत बेटा. अशा प्रकारे या ठिकाणी 12ला आपण राईट करायचं. 12 हा पर्याय बरोबर आहे. तिसरा प्रश्न काय विचारला याच्यामध्येच, सर्वात जास्त धावा कोणी दिल्या. आता सर्वात जास्त धावा कोणी दिल्या, आता या ठिकाणी तर समीरनं जास्त धावा दिल्या. समीरने किती धावा दिल्या, तर 30 धावा दिलेल्या आहेत. मग सर्वात जास्त धावा कोणी दिल्या, समीरनं धावा जास्त दिल्या आहेत. अशा प्रकारे हे प्रश्न आपण सोडवू शकतो. तर यावरच आधारित आपण चित्रालेख या पाठावर आधारित सराव संच 7.1 आपल्याला या व्हिडिओमध्ये सोडवायचं आहे बेटा. आपण प्रत्येक उदाहरण बोर्डावर घेतलेलं आहे, परंतु हे उदाहरण घ्यायला आपल्याला बराच वेळ लागला असता. पूर्ण हे चित्र काढावे लागले असते, आणि बरेच याला वेळ गेला असता, आणि आपल्यासुद्धा वेळ कमीत कमी वेळ वाचावा म्हणून आपण या ठिकाणी सराव संच हा 7.1 तुम्हाला इथं पुस्तकावरच मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा चांगल्या प्रकारे समजावं, जेणेकरून तुम्ही हे पूर्ण चित्र वगैरे सगळं समजून घ्यावं, आणि त्याची माहितीसुद्धा व्यवस्थितपणे आपल्याला सांगता यावी, असा यामागचा उद्देश आहे. तर मुलांनो, सराव संच 7.1 मधला पहिला प्रश्न 1 ते 3 साठी. आता इथं 3 प्रश्न जे विचारले बेटा, या 3ही प्रश्नांसाठी इथं वर प्रश्न दिलेला आहे. प्रश्न 1 ते 3, एका खेड्यातील 110 घरांमध्ये स्वयंपाकासाठी कोणते इंधन वापरतात, त्याच्या माहितीच्या तक्त्यावरून प्रश्नांची उत्तरे द्या. आता स्वयंपाकासाठी कोणतं इंधन वापरतात, या ठिकाणी 110 घरं सांगितलेली आहेत. आता एक चित्र म्हणजे 10 घरं आहे बेटा. एक चित्र घराचं दाखवलं म्हणजे 10 घरं झाले. ते इथं 3 चित्र दाखवले. 3 चित्राच्या मध्ये इथं इंधन काय दाखवलं, गॅस दाखवलं, आणि इंधन वापरणारी घरे किती दाखवले, 3 चित्र दाखवले. 3 चित्र म्हणजे काय झाले, हे 10, 20, 30 घरं झाले. केरोसिन वापरणारे किती झाले, 10, 20. लाकूड वापरणारे किती झाले, 10, 20, 30, 40, 50. आणि गोबर गॅस वापरणारे किती झाले, 10 घरे झाले. मग अशा प्रकारे या चित्रावरून याचं प्रमाण समजून घ्यायचं, आणि प्रमाण समजून घेऊन यावर आधारित विचारलेले प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत. तर बेटा, तुम्हाला सुद्धा सोडवता येतील माझ्याबरोबर. तुम्ही सुद्धा याचं उत्तर देऊ शकता, आपण सुद्धा उत्तर द्यायचं. आता पहिला प्रश्न काय विचारला बेटा, कोणत्या प्रकारचे इंधन वापरणारी घरे सर्वाधिक आहेत. तुम्हाला चित्र समजतात,
चित्र कोणते चित्र जास्त दिसायलेत बेटा? इथं 3 दिसायलेत, इथं 2 दिसायलेत, इथं किती दिसायलेत? 5 दिसायलेत. म्हणजे कोणत्या प्रकारचे इंधन वापरणारी घरे सर्वाधिक आहेत? 5 चित्र जे दिसायलेत ते कशाच्या समोर दिसायलेत? लाकूड जे इंधन सांगितलं ते लाकूड इंधनाच्या समोर 5 चित्र दिसायलेत. म्हणजे याचं उत्तर काय आहे बेटा? लाकूड आहे. लाकूडला आपण काय करायचं? राईट करायचं, बरोबर करायचं लाकूडला. तर लाकूडला आपण या ठिकाणी राईट केलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे, गोबर गॅस वापरणारी घरे किती? आता गोबर गॅस वापरणारं एक घर आहे का बेटा? इथं एक बघितल्याबरोबर आपल्याला वाटतं एकच घर आहे बाबा गोबर गॅस वापरणारं, परंतु एक नाही, एक चित्र म्हणजे 10 घरे या ठिकाणी हे प्रमाण सांगितलेलं आहे. मग इथं एक चित्र आहे म्हणजे किती घरे बेटा? गोबर गॅस वापरणारे 10 घरं आहेत बेटा. 10ला आपण या ठिकाणी राईट करायचं आहे, 10ला. पुढचा प्रश्न आहे, गॅस वापरणारी घरे किती? गॅसच्या पुढे किती चित्र आहेत बेटा घराचे? 1 2 3 आणि एक चित्र म्हणजे किती घरं? 10 घरं. 10 1 10, 10 2 20, 10 3 30 घरं. मग 30ला आपल्याला या ठिकाणी राईट करायचं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4ला आपल्याला या ठिकाणी बरोबर करायचं आहे. तर पुढचा प्रश्न आहे बेटा, प्रश्न 4 ते 6, घरासमोरील उद्यानात गुलाबाची, जास्वंदीची व सदाफुलीची झाडे आहेत. त्याच्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. आता घरासमोर उद्यान आहे म्हणजेच गार्डन आहे. थोडक्यामध्ये गार्डन म्हणलं की आपल्याला पटकन समजते, पण उद्यान म्हणल्याने कळणार नाही, म्हणून या ठिकाणी गार्डन मी सांगितलेलं आहे. तर उद्यानामध्ये गुलाबाची, जास्वंदीची व सदाफुलीची झाडे आहेत. त्याच्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. आता गुलाबाची किती झाडे आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7. हे बघा 1 2 3 4 5 6 7. 7 झाडं आहेत का? तर नाही. प्रमाण सांगितले खाली, अगोदर प्रमाण बघून घ्यायचं. प्रमाण काय आहे? एक चित्र बरोबर 10 झाडे, म्हणजेच 7 चित्र आहेत म्हणजे 7 10 किती बेटा? 70 झाडे झाले. जास्वंदाचे 1 2 3 4 म्हणजे 10 चोक 40 झाडे झाले. आणि सदाफुलीचे 1 2 म्हणजे 10 2 20 झाडं झालेली आहेत. मग आता यावर आधारित आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर द्यायचे. गुलाबाच्या झाडांची संख्या किती? तुम्हाला आता सांगितलं 10 20 30 40 50 60 70. 7 चित्र म्हणजे 70 झाडं. गुलाबाच्या झाडांची संख्या किती? मग 70 आहे. 70ला राईट करायचं. पुढचा प्रश्न आहे, जास्वंदीच्या झाडापेक्षा गुलाबाची झाडे कितीने जास्त आहेत? आता बघा, जास्वंदीची झाडे किती आहेत? 40 आणि गुलाबाची झाडे किती आहेत? 70. मग जास्वंदीच्या झाडापेक्षा गुलाबाची झाडे कितीने जास्त आहेत म्हणून सांगितलेलं आहे. कितीने जास्त आहे? मग जास्वंदीची झाडं किती आहेत? 70 आहेत. गुलाबाची झाडं किती आहेत? 70 आहेत. आणि जास्वंदीची किती आहेत? 40 आहेत बेटा. म्हणजे 70 वजा 40 बरोबर किती येते उत्तर? 70 मधून 40 गेलं तर 30 उत्तर येते. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी 30 हे उत्तर येते. 30ला आपण या ठिकाणी राईट करायचं आहे. आता सर्वात कमी झाडे कशाची आहेत? सर्वात कमी कशाची झाडे आहेत बेटा? या ठिकाणी गुलाब, जास्वंदी आणि सदाफुली. सदाफुलीची किती झाडे आहेत? फक्त 20 झाडे आहेत बघा. इथे या ठिकाणी 2च चित्र दाखवले, म्हणजे 2 चित्राचा अर्थ काय होतो? 10 20 झाडे. मग सर्वात कमी झाडं कोणती आहेत? सदाफुलीची सर्वात कमी झाडं आहेत. अशा प्रकारे जो प्रश्न विचारला त्याप्रमाणे आपण उत्तर द्यायचं, त्याला राईट करायचं. पुढचा प्रश्न 7 ते 9, एका गावातील शेतकरी शेतात कोणते पीक घेतात याच्या माहितीचा तक्ता निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. आता इथं पीक सांगितलं ज्वारी, कडधान्य, भाजीपाला, इतर, आणि इकडे सांगितले शेतकरी दाखवले बघा. शेतकरीच्या ठिकाणी इथं माणसं दाखवलेत, माणसाचे चित्र दाखवलेलं आहे. मग हे माणसा चित्रामध्ये ज्वारी घेणारे शेतकरी किती आहेत बघा? 1 2 3 4 5. 5 शेतकरी आहेत का? नाही. तर खाली प्रमाण सांगितलं, तुम्हाला आताच सांगितलं प्रमाण अगोदर बघायचं. प्रमाण एक चित्र बरोबर आहे 5 शेतकरी. हे 5 म्हणजे एक चित्र म्हणजे 5. आता ज्वारी घेणारे किती शेतकरी आहेत? 1 2 3 4 5 म्हणजेच 5 5 25. कडधान्य घेणारे 5 त्रिक 15. भाजीपाला घेणारे 5 आणि इतर 10 शेतकरी, म्हणजेच 2 पंचे 10. तर आता यावर उत्तर देऊयात. तक्त्यात किती शेतकऱ्यांची माहिती दिलेली आहे? आता किती शेतकऱ्यांची माहिती आहे बेटा? बघा बरं आता या ठिकाणी किती शेतकरी आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणजे 11 चित्र आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 चित्र आहेत आणि एक चित्र म्हणजे किती शेतकरी आहे बेटा? 5 शेतकरी आहेत. म्हणजे 11 5 किती? 55 शेतकऱ्यांची माहिती दिलेली आहे. 55ला राईट करायचं. पुढचा प्रश्न आहे, कोणते पीक घेणारे शेतकरी सर्वात कमी आहेत? आता या सगळ्या चित्रामध्ये कुठं चित्र सगळ्यात कमी दिसायत बेटा? भाजीपाला घेणारे कमी दिसायत. मग भाजीपाल्याला राईट करायचं आपण. कोणते पीक घेणारे शेतकरी कमी आहेत? तर भाजीपाला पीक घेणारे शेतकरी कमी आहेत. पुढचा प्रश्न आहे, ज्वारीचे पीक घेणारे शेतकरी किती आहेत? ज्वारीचं पीक घेणारे किती शेतकरी आहेत? 1 2 3 4 5. 5 चित्र
5 चित्र गुणिले 5 म्हणजेच 5 5 किती बेटा, 5 गुणिले 5 5 5 25 होते. मग ज्वारीचे पीक घेणारे शेतकरी किती आहेत तर 25 आहेत. 25 हा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे बेटा, प्रश्न 10 ते 12. गणवेश सक्तीचा नसलेल्या दिवशी वर्गात मुले कोणकोणत्या रंगांचे कपडे घालून आली होती याच्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. शाळेमध्ये एक दिवस असा असतो की त्या दिवशी गणवेश घालायची सक्ती नसते बेटा. त्या दिवशी आपण इतर रंगाचे कोणतेही कपडे घालून येऊ शकतो. त्या दिवशी मग कोणकोणत्या रंगाचे मुलं कपडे घालून आले त्यावर या ठिकाणी इथं दाखवले चित्र दाखवले त्याने चित्राचं प्रमाण सांगितलं. आता बघा बेटा, 1 2 3 4 5 लाल रंगाचे 5 चित्र दाखवले आणि एक चित्र म्हणजे 8 विद्यार्थी सांगितलं. मग हे किती झाले, 8 5 40. निळ्या रंगाचे 1 2 3 दाखवले म्हणजे 3 8 24. हिरव्या रंगाचे 2 दाखवले म्हणजे 2 16 आणि पिवळ्या रंगाचा 1 दाखवला म्हणजे किती दाखवले, किती विद्यार्थी आहेत ते 8 विद्यार्थी आहेत. मग या माहितीच्या आधारे आपल्याला या ठिकाणी प्रश्न सोडवायचे आहेत. वर्गात एकूण मुले किती. आता मुले किती बघा बेटा, पहिला प्रश्न याच्यातला. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 इथं चित्र दाखवले आणि 11 गुणिले 8 11 8 किती बेटा, 11 8 88. कारण 11 चित्र आहेत आणि एक चित्र म्हणजे 8 विद्यार्थी आहेत. मग 11 गुणिले 8 करावं लागते. मग या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येते, वर्गात एकूण मुले किती तर 88 मुले आहेत वर्गामध्ये. एकूण 88ला राईट करायचं. पिवळ्या रंगाचे कपडे घातलेली किती मुले होती. आता पिवळ्या रंगाचे कपडे घातलेली मुलं किती आहेत बघ. पिवळ्या रंगाचं एकच चित्र दाखवलं आणि एक चित्र किती बरोबर प्रमाण किती आहे, 8 विद्यार्थी. मग पिवळ्या रंगाचे कपडे घातलेली किती मुले होती तर 8 मुले होती. 8 हा पर्याय बरोबर आहे. कोणत्या रंगाचे कपडे घातलेले विद्यार्थी सर्वात जास्त आहेत. आता सर्वात जास्त कोणत्या रंगाचे आहेत बघा बेटा, आपल्याला बघितल्याबरोबर कळते. लाल रंगाचे 1 2 3 4 5 चित्र दिसत आहेत आणि 5 चित्र एक चित्र म्हणजे 8 विद्यार्थी म्हणजे 8 5 40 विद्यार्थी आहेत. म्हणजे लाल रंगाचे विद्यार्थी सर्वात जास्त आहेत. लाल रंगाला आपण या ठिकाणी राईट करायचं आहे. लाल हा जो पर्याय आहे त्याला राईट करायचं आहे, बरोबर करायचं आहे. तर पुढचा प्रश्न आहे बेटा, प्रश्न 13 ते 15. 13 ते 15 साठी हे या ठिकाणी चित्रालेख दाखवलेला आहे. याला चित्रालेख म्हणतात बेटा. चित्रालेख लक्षामध्ये ठेवायचं. चित्रालेख किंवा चित्ररूप माहिती. शाळेतील मुले व त्यांना आवडणारी फळे दिली आहेत. या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. आता फळांची नावे सांगितली. आंबा आवडणारी मुलांची संख्या इथं 3 चित्र दाखवले बेटा, 1 2 3. सफरचंद आवडणारे किती चित्र दाखवले, 1 2 3 4 दाखवले. केळी आवडणारे किती चित्र दाखवले, 2 दाखवले. आणि अननस आवडणारे 1 2 3 4 5 चित्र दाखवले. तर अशा प्रकारे प्रमाण एक चित्र बरोबर 20 मुले सांगितलं. मग हे आंबा आवडणारे किती, 20 1 20 20 2 40 20 3 60 विद्यार्थी. सफरचंद आवडणारे 20 1 20 20 2 40 20 3 60 20 चौक 80 विद्यार्थी. केळी आवडणारे 20 1 20 20 2 40 विद्यार्थी. अननस आवडणारे 20 1 20 20 2 40 20 3 60 20 चौक 80 20 5 100 विद्यार्थी. मग शाळेतील किती मुलांना फळे आवडतात. आता किती मुलांना फळे आवडतात म्हणजे बघा बरं, एकूण चित्र किती आहेत त्या सगळ्या चित्रांना किती न गुणायचं बेटा, 20 न गुणायचं. कारण एक चित्र बरोबर 20 मुले हे प्रमाण आहे. मग किती आहेत चित्र, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 चित्र आहेत आणि 14 गुणिले 20 म्हणजे 14 दोन्ही 28 आणि 28च्या पुढे 0 म्हणजेच 280. किती मुलांना फळं आवडतात बेटा, 280 हा पर्याय बरोबर आहे. 14 गुणिले 20 तुम्ही करा म्हणजेच 14 10 140 आणि दुसरे 14 10 140 म्हणजे 140 आणि 140 280 असंही करता येते. आणि 14 दोन्ही 28ला 28 आणि 0 पुढचा 0 20चा 0 जसा तसा घेतात तर 280 होते. मग किती मुलांना फळे आवडतात तर 280 मुलांना फळे आवडतात. मग आता यामध्ये प्रश्न 14वा सांगितलेला आहे, शाळेतील मुलांना सर्वात जास्त कोणते फळ आवडते. शाळेतील मुलांना सर्वात जास्त आवडणाऱ्या फळाचे या ठिकाणी नाव आपल्याला विचारलेलं आहे. कोणते फळ सर्वात जास्त आवडते. आता या ठिकाणी कोणत्या फळाच्या समोर जास्त चित्र आहेत बेटा, 1 2 3 4 5 चित्र. या चित्रा सर्व चित्रापैकी तर 5 चित्र दिलेत आणि कोणत्या फळाच्या पुढे दिले ते अननस या फळाच्या पुढे दिलेले आहे, अननसच्या पुढे. मग कोणते फळ सर्वात जास्त आवडते तर अननस आवडते. अननसला राईट करायचं बेटा. पुढचा प्रश्न आहे, सफरचंद आवडणारी व केळी आवडणारी मुलांची एकूण संख्या किती. आता सफरचंद आवडणारी किती आहेत, 1 2 3 4 म्हणजेच किती झाले बेटा, सफरचंद आवडणारे किती झाले 4 म्हणजेच 20 चौक 80 झाले. आणि केळी आवडणारे किती आहेत 2 म्हणजेच 2 चित्र म्हणजेच 20 दोन्ही 40 झाले. 80 अधिक 40 किती होतात बेटा, 80 आणि 40 किती होतात 120 होतात बेटा, 120. मग
सफरचंद आवडणारी व केळी आवडणारी मुलांची एकूण संख्या किती? मग 80 आणि 40 या दोघांची बेरीज किती किती होते? एकूण 120 होते. तर 120ला आपण राईट करायचं. अशा प्रकारे हे 3 प्रश्न सोडवले आहेत. तर पुढचे प्रश्न बेटा 16 ते 18 साठी हे चित्र या ठिकाणी दाखवले. एका गावातील लोक खालील वाहने वापरतात, त्यावरून प्रश्नांची उत्तर द्या. आता सायकल वापरणारे लोक किती आहेत? 2 चित्र दाखवले. मोटार म्हणजेच कार वापरणारे किती चित्र दाखवले बेटा? 1 2 3 4 दाखवले. दुचाकी वापरणारे म्हणजेच मोटारसायकल वापरणारे 1 2 3 दाखवले. आणि ट्रक वापरणारा 1 दाखवला चित्र. आणि 1 चित्र बरोबर प्रमाण किती सांगितलं बेटा? 30 व्यक्ती प्रमाण सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी सायकल वापरणारे किती? 30 दोन्ही 60, 30 दोन्ही 60, 30 त्रिक 90, 30 चौक 120 120 व्यक्ती काय वापरतात? कार वापरतात. आणि 30 त्रिक 90 व्यक्ती काय वापरतात? दुचाकी म्हणजेच मोटरसायकल ज्याला म्हणतो आपण ते वापरतात. आणि 30 व्यक्ती काय वापरतात? ट्रक वापरतात. तर यावर आधारित आपल्याला या ठिकाणी प्रश्न सोडवायचे आहेत. एकूण किती लोक वाहने वापरतात? पहिला प्रश्न आहे, किती लोक वाहने वापरतात? बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 या ठिकाणी चित्र दाखवले. म्हणजेच 10 चित्र म्हणजे 30 10 किती झाले बेटा? 30 10 300 झालं. एकूण किती लोक वाहने वापरतात? तर 300 वापरतात. म्हणजेच 30 गुणिले 10 बरोबर 300. कारण या ठिकाणी किती चित्र दाखवले आहेत? 10 चित्र दाखवले आहेत. बघा बरं, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, 10 चित्र आणि 30 गुणिले 10 म्हणजे किती झाले? 300 झालं बेटा. तो दुसरा प्रश्न विचारलेला आहे, मोटार कार वापरणारे लोक गावात किती आहेत? मोटार कार वापरणारे. आता या ठिकाणी मोटार कार वापरणारे किती आहेत बेटा? इथं चित्रामध्ये बघा बरं, 1 2 3 4 चित्र दाखवले. मग 4 चित्र म्हणजे 30 गुणिले 4. मग 30 गुणिले 4 किती होते बेटा? 30 चौक 120 होते या ठिकाणी उत्तर. 4 चित्र दाखवले, 30 गुणिले 4 केलं तर किती होते? 30 चौक किती बेटा? 120. 120 हे याचं उत्तर येते. मग 120ला आपण या ठिकाणी राईट करायचं, बरोबर करायचं बेटा. ट्रक किती लोक वापरतात? ट्रकचं चित्र किती दाखवलं बेटा? एकच चित्र दाखवलेलं आहे आणि मग 1 चित्र दाखवलेलं आहे. मग ट्रकला किती लोक वापरतात? 30 व्यक्ती ट्रक वापरतात. तर ह्या 30ला आपण या ठिकाणी बरोबर करायचं आहे. अशा प्रकारे आपण हा सराव संच 7.1 जो अतिशय सोपा होता, चित्रावर सगळी माहिती होती. चित्र आणि त्या चित्राचं प्रमाण लक्षामध्ये घ्यायचं आणि त्यावरून उत्तर द्यायचं होतं. अतिशय सोपा भाग होता. आपणा सर्वांना मी या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व या ठिकाणी आपलं स्कॉलरशिप गणित जे होतं, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणितमधले सर्व घटक, सर्व घटकामधील सर्व उपघटक व सर्व सराव संच तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व व्हिडिओवर लाईक्स व कमेंट्ससुद्धा अवश्य करा मुलांनो. धन्यवाद. जय गुरु.